आता चिकनी चमेली झाल्यानंतर परत सोनिया देसाई आणि राजश्री ताई गायकवाड यांचं काव्य वाचन होईल. तर मी विनंती करतो सोनिया ताईंना की त्यांनी येऊन काव्य वाचन. नमस्कार मंडळी. जेवणानंतर सगळ्यांना सुस्ती आली याचा अंदाज आहे, त्यामुळे मी जास्त वेळ कुणाचा घेणार नाहीये. मी जे काव्य वाचन करणार आहे ती संदीप खरे यांची कविता आहे. पाऊस या कवितेचं शीर्षक आहे. तर मी थोडी प्रस्तावना देईल आधी कवितेची. तर साधारणतः पाऊस येणार म्हणजे प्रत्येकाच्या मनात निघून जागते, एक अनामिकशी ओढ जागते, कुणाची तरी आठवण येते. तर पाऊस येणार म्हणजे अशी काही रोमॅन्टिक वेळ वगैरे होणं हे साहजिकच आहे. तर मी पुढच्या कवितेत साधारणतः हेच सांगण्याचा प्रयत्न करते की पाऊस येणार म्हणजे नेमकं प्रत्येकाच्या मनात काय भावना लागतात त्याचं मी पुढच्या कवितेत वाचन करते आहे. पाऊस. आता पुन्हा पाऊस येणार, मग आकाश काळा निळा होणार, मग मातीला गंध फुटणार, मग मध्येच वीज पडणार, मग तुझी आठवण येणार, काय रे देवा. आता पुन्हा पाऊस येणार, मग आकाश काळा निळा होणार, मग मातीला गंध फुटणार, मग मध्येच वीज पडणार, मग तुझी आठवण येणार, काय रे देवा. मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार, मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार, मग मी ती लपवणार, मग ती लपवूनही कुणाला तरी कळावंसं वाटणार, मग मित्र असतील तर रडणार, नातेवाईक असतील तर चिडणार, मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार, पण या सगळ्याशी तुला काहीच घेणं देणं नसणार, काय रे देवा. मग त्याच वेळी दूरवर कुठेतरी रेडिओ चालू असणार, मग त्याच वेळी दूरवर कुठेतरी रेडिओ चालू असणार, त्यात कुठलं तरी जुनं गाणं चालू असणार, मग त्याला SD बर्मननी चाल दिली असणार, साहिलनी गायलं असणार, लतांनी गायलं असणार, मग तूही आता नेमकं हेच गाणं ऐकत असेल का, मग तूही आता नेमकं हेच गाणं ऐकत असेल का असा प्रश्न पडणार, पण या सगळ्याशी तुला काही ना देणं ना घेणं, पण फुकाचे कंदील मात्र लागणार, काय रे देवा. पाऊस पडणार मग हवा हिरवी होणार, पाऊस पडणार मग हवा हिरवी होणार, मग पानात हिरवा दाटणार, मग आपल्या मनाचं पिवळं पान देठ मोडून हिरव्यात शिरू पाहणार, मग आपल्या मनाचं पिवळं पान देठ मोडून हिरव्यात शिरू पाहणार, पण त्याला ते नाही जमणार, मग ते ओशाळणार, मग त्याला एकदम खरं काय ते कळणार, मग सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, मग सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, फ्रीज मध्ये कुडमुडलेला आलं शोधणार, फ्रीज मध्ये कुडमुडलेला आलं शोधणार, एसडीचं गाणं तोपर्यंत संपलेलं असणार, एसडीचं गाणं तोपर्यंत संपलेलं असणार, रेडिओचा स्लॉट भरलेला असणार, मग तिच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार, कपातलं वादळ गवती चहाच्या रूपाने पोटात निश्चित झालेलं असणार, काय पाऊस गेल्या वर्षी पडला, पाऊस यंदाही पडतो, पाऊस पुढल्या वर्षी पडणार, काय धन्यवाद. वैलिंगी उत्साहात माईक वर्ग उठून काढले. देवा